तर प्रेक्षकांनो नमस्कार. आपण पाहता मंडल न्यूज चॅनल. आज आपल्यासोबत अमरावती शहरातील कर्तव्यदक्ष व दबंग नेतृत्व म्हणजे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी साहेब आहे. सर्वप्रथम तर मंडल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. सर, निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून येत्या 20 नोव्हेंबरला निवडणूक आहे, तर बंदोबस्त कसा आहे, काय सांगाल? येत्या 20 तारखेला जे नोव्हेंबर रोजी आपल्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, त्यामध्ये अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये 2 मतदारसंघ आहेत, बडनेरा आणि अमरावती मतदारसंघ. तसेच तिवसा मतदारसंघाचा एक अर्धा भाग, ज्याच्यामध्ये 92 पोलिंग स्टेशन्स येतात, एवढं आपल्याकडे आहे, ज्याच्यात नांदगाव पेठ आणि वलगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतला भाग आहे. असा आपल्याकडे मतदारसंघातले भाग आहेत आणि याच्याकरिता बंदोबस्त मोठ्या प्रमाणात लावण्यात येत आहे. पोलीस स्टेशनच्या जे आहे, जेवढे पोलिंग स्टेशन आहेत, 792 पोलीस स्टेशन टोटल आपल्या अमरावती शहरात आहेत, ते प्रत्येक पोलिंग स्टेशनच्या वरती पोलीस कर्मचारी व होमगार्ड तैनातीचं नियोजन करण्यात आलेलं आहे. तसेच 100 मीटरवर पोलिंग स्टेशनपासून 100 मीटरवर सुद्धा आपण पोलीस कर्मचारी लावणार आहे. म्हणजे 100 मीटरचा जो बंदोबस्त असतो त्यामध्ये कोणी जमाव करू नये किंवा तिथे कुठलाही प्रचार करू नये, कुठले कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होऊ नये, याकरिता आपण पोलीस बंदोबस्त लावण्यात येतो. आणि यासोबतच मग त्याच्यामध्ये अधिकारी राहतील, कर्मचारी राहतील आणि पेट्रोलिंगचे अधिकारी कर्मचारीसुद्धा वेळोवेळी पोलिंग स्टेशनला किंवा मतदान केंद्रांना जे आहेत आसपासचे, तिथे भेटी देतील. तिथे कुठला अनुचित प्रकार होऊ नये किंवा कोणती गर्दी होऊ नये, कुठे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होऊ नये, ह्याचीसुद्धा आपण काळजी आपल्या पोलीस बंदोबस्तमध्ये घेत आहोत. धामधूम जे करतील त्यासाठी काही वेगळं नियोजन आहे का? पोलीस स्टेशनकडून जो बंदोबस्त परत सर्व ठिकाणी लावण्यात येत आहे, ते जे काही उपद्रवी तत्त्व आहेत, जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत किंवा जे तुमचे नॉन क्रिमिनल आहेत, असे क्रिमिनल लोकांवर प्रतिबंधक कारवाई करण्याचं काम सुरू आहे आणि जवळपास 80% जे आहे प्रतिबंधक कारवाई झालेली आहे रेकॉर्डवरचे गुन्हेगारावर. आणि असे काही गुन्हेगार आहेत ज्यांचा रेकॉर्ड जरी नसेल किंवा असे काही व्यक्ती ज्यांचं रेकॉर्ड जरी नसेल तर त्यांना नोटिसेस देण्यात आलेल्या आहेत. अशा व्यक्तींवर सर्व पोलीसचा वॉच आहे, जे कोणी धामधूम करणारे आहेत किंवा जे उपद्रवी करणारे आहेत. आणि अशा लोकांनी कुठल्याही प्रकारची कारवाई बेकायदेशीर कारवाई केली तर त्यांना ते त्वरित प्रतिबंध करण्यात येईल आणि त्यांच्यावर अधिक कडक कायदेशीर कारवाई आमच्याकडून करण्यात येणार आहे. ह्या बाबतीत आम्ही दक्ष आहोत. जे अवैध दारू विकणारे आहेत, अवैध धंदे करणारे आहेत किंवा आणखी अवैध शस्त्र बाळगणारे आहेत, अशा लोकांवर सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात प्रतिबंधक कारवाई केली आहे. आपण पाहत आहात की ह्याच मागच्या 20 दिवसामध्ये जवळपास 30,000 लिटर दारू ही जप्त करण्यात आली आहे. हातभट्टी असेल, देशी आहे, विदेशी दारू आहे आणि जवळपास 20 लाखाची त्याची किंमत आहे बाजारात. एवढी अशी दारू जप्त करण्यात आलेली आहे. यासोबतच शस्त्र बेकायदेशीर चाकू, तलवारी बाळगणारे असे 30 लोकांवर आपण गुन्हे दाखल केले आहेत. 3 गुन्हेगारांकडे देशी कट्टे जप्त केलेले आहेत. तसेच आपले नाकाबंदी दरम्यान जे वाहन चेकिंग सुरू आहे, यामध्ये आतापर्यंत जवळपास 10 कोटीचं मूल्यवान वस्तू जप्त केलेल्या आहेत. ज्याच्यामध्ये कॅश ही 3 कोटीच्या जवळपास कॅश मनी आहे आणि उरलेले जे 7 कोटी असे सोने चांदीचे जे दागिने किंवा ट्रान्सपोर्ट करणारे व्यक्ती आहेत, त्यांच्याकडून ते ताब्यात घेतलेले जप्त केलेले आहे, जे की विना परवानगी किंवा त्यांच्याकडे कुठला त्यावेळेस हिशोब नव्हता. आता ह्या बाबतीत चौकशी करून आणि त्यांची तपासणी, त्यांनी दिलेले जे काही हे आहेत बिल्स असतील ते सर्व पथक तपासतील, इन्कम टॅक्स असेल, GST असेल, आणि नंतर ती रिलीज करण्याबद्दलची कारवाई करण्यात येईल. सर, यावेळेस तुम्ही स्वतः फील्डवर उतरणार का? हो, अर्थातच म्हणजे फील्डवरच राहणार. दोन्ही दिवस, निवडणुकीच्या 2-3 दिवसाआधीपासूनच रात्री लोकांना आवाहन करण्यात येते की कुठल्याही प्रकारची अफवा पसरू नये,
कुणी कोणाला मतदारांना आमिष दाखवायचा प्रयत्न करणे किंवा काही पैसे वाटपची तक्रारी येतात, कधी दारू वाटपची तक्रारी येतात, अशा कुठल्याही प्रकारचे हालचाली किंवा गडबड कुणी करू नये आणि केली तर तात्काळ पोलीस स्टेशनला नियंत्रण कक्षावर माहिती द्यावी, 112वर डायल 112 करावे, त्याच्यावर माहिती द्यावी किंवा पोलीस स्टेशनला तात्काळ माहिती द्यावी, त्याच्या ठिकाणी पोलीस पाठवण्यात येतील आणि कारवाईसुद्धा होईल. तर मतदारांना आपल्यामार्फत आम्ही आवाहन करतो की शांतता राखावे, कुणीही कायदा हातात घेऊ नये. काही आपल्याला बेकायदेशीर कृत्य आढळल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला माहिती द्यावी, नियंत्रण कक्षाला माहिती द्यावी 112वर फोन करून. आणि कोणी मतदारांना प्रलोभन देत असेल, दबाव टाकत असेल किंवा काही आमिष दाखवत असेल, आमिष देत असेल, तर अशा वेळी तात्काळ तक्रार करावी, ज्याच्यावर पोलीस कारवाई करतील. किंवा निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरही आपण तक्रार करू शकता, तिथे तक्रार केली तरी तात्काळ त्याच्यावर ॲक्शन सुरू होईल. तर आपल्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो की जास्तीत जास्त प्रमाणात आपण मतदानासाठी यावे, मतदानाची टक्केवारी वाढवावी, ज्याच्यासाठी आपण एक भयमुक्त वातावरण निर्मिती करत आहोत की विना कुठल्याही भयास आमिषास बळी न पडता सर्व मतदारांनी, सर्व सुजाण नागरिकांनी मतदान करावे, असे मी पोलीस प्रशासनाच्या वतीने सर्वांना आवाहन करतो, विनंती करतो. सर, संवेदनशील जे एरिया आहेत त्यावर काय नियोजन आहे आणि कोणते वाटतात? संवेदनशील जे भाग आहेत, जिथे मोठ्या प्रमाणात गर्दी होती किंवा जिथे खूप जास्त बूथ आहेत, 20 ते 25 एकाच ठिकाणी बूथ आहेत, नागपुरी गेट भागातले काही आहेत, काही राजापेठ हद्दीतले आहेत, अशा ठिकाणी आपण बंदोबस्त लावलेला आहे. आपल्यासोबत SRP आहे, आपल्यासोबत CRPचे फोर्सेस आहेत, BSFचा फोर्स आहे, तर ते फोर्ससुद्धा त्या ठिकाणी लावण्यात येणार आहे. आणि त्या ठिकाणी आपण नियोजन जे आहे, गर्दी नियंत्रण आणि इतर कुठल्याही प्रकारचं कायदा सुव्यवस्था होऊ नये याचं आपण नियंत्रण करीत आहोत. सर, जाता आणखी काय आवाहन करणार तुम्ही जागरूक मतदारांना? परत तेच जागरूक मतदारांना आणि सर्व नागरिकांना, सर्व मतदारांना आयुक्तालयातल्या आवाहन करतो की आपण कुठल्याही कोणालाही व्यक्तीला न घाबरता, कोणाचे धमकीला किंवा आमिषाला बळी न पडता आपण आपला सत्सद विवेक बुद्धीने मतदान करावे आणि मोठ्या संख्येने सर्वांनी मतदान करावे. जे प्रशासन आवाहन करत आहे मतदानाचा टक्का वाढण्यासाठी, त्याला प्रतिसाद द्यावा आणि जो त्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे त्याचा उपयोग, पहिले मतदान करावे आणि नंतर सुट्टीचा उपयोग करावा, असे आवाहन करतो. काही अडचण आल्यास डायल 112वर डायल करावे, हे सुद्धा आपल्यामार्फत सांगतो. तर प्रेक्षकांनो, हे होते आपल्यासोबत अमरावती शहराचे पोलीस आयुक्त नवीनचंद्रजी रेड्डी सर. तुम्ही वेळातला वेळ काढून आमच्याशी बोलला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार व धन्यवाद.